नमस्कार, मी दीपक सोनवणे. हे आपलं इको फ्रेंडली नर्सरीचं यूट्यूब चॅनल. परवा आपण जो विषय घेतलात ग्रुप फार्मिंग, एक 5-6 जण मिळून जो ग्रुप करतोय आपण, त्याच्यामध्ये आपण साधारण एक 2.5 एकराचं स्पाइस गार्डनचं हे दिलं होतं. इस्टिमेटेड प्लांटेशन स्पाइस गार्डन करतोय. स्पाइस गार्डनचा आपला एक व्हिडिओ होऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे पुन्हा ते रिपीट करण्यात काही हे नाही. स्पाइस गार्डनमध्ये आपल्याला उत्पन्न सुरू होणार आहे साधारण 4थ्या वर्षी थोडं जायफळ, थोडी काळी मिरी, त्यानंतर मग 5व्या वर्षी थोडंसं नारळ, थोडं बऱ्यापैकी जायफळ, हे वाढत वाढत 7व्या-8व्या वर्षापर्यंत हे बऱ्यापैकी वाढणार आहे. आता 4 एकरामध्ये आपल्याला आपण जी लागवड करत आहोत ती स्पाइस गार्डनची झाली आहे. नारळ 150 घेतलेलं आहे साधारण, आणि त्या हिशोबाने ते स्पाइस गार्डनचं प्लांटेशन होईल. आता स्पाइस गार्डनमध्ये आपण इंटर कल्टिवेशन करणार आहोत, तर त्यामध्ये काही सर्पगंधा हे साधारण 18 महिन्याचं क्रॉप आहे, आणि त्याला जर कधी आपण व्यवस्थित मेंटेन केलं तर 18 महिन्यानंतर आपल्याला साधारण 1 टन त्याची मुळं मिळतात. आणि बाकीचा वरचा जो भाग आहे तो, आणि त्याच्यातनं काही पार्ट ठेवून आपल्याला पुढच्या वर्षाच्या प्लांटेशनसाठी आपण सीड कलेक्ट करू शकतो. सीडलाही आज 3,000 रुपये किलो रेट आहे, त्यामुळे सीड विकणंही परवडतं. पण सीडला मागणी तशी तेवढी नसल्यामुळे आपण ठराविकच पार्ट जो आहे तो सीडसाठी ठेवायचा आहे, बाकी मुळं वाढवायची आहे. साधारण 2x1.5 वर जर कधी आपण प्लांटेशन धरलं तर आपल्याला ह्या 2.5 एकरामध्ये आपलं 1 एकर प्लांटेशन कारण झाडं छोटी राहणार आहेत, सुपारी छोटी राहणार आहे, नारळ छोटं राहणार आहे, जायफळ छोटी राहणार आहेत, हादगा थोडा वाढलेला राहील सावलीसाठी. तो सावली यासाठी की आपल्याला जे स्पाइसेस आहेत म्हणजे मिरी म्हणा किंवा त्यांना जी थोडीशी शॅडो लागते त्यासाठी आपण हादगा लावणार आहोत. तर आपल्याला 1 टन जर कधी याचं उत्पन्न मिळालं तर आजच्या तारखेमध्ये रँडम रेट जर कधी धरला तर 600 रुपये ते 1200 रुपये किलो त्याची मुळं विकली जातात. आपण ऑर्गॅनिक करणार आहोत, आणि त्याला थोडंसं आपण ज्या भागात करतो आहे त्या भागातलं ते वीड आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्याची वाढ नैसर्गिकरित्या जास्तच असणार आहे. आपल्याला 1 टन मिळालं तर आपण एक साधारण मधला जर कधी धरला 900 रुपये किलोचा, आणि आपण लागवड केली तेव्हापासूनच आपण काही कंपन्यांच्या संपर्कात राहणार आहोत की ज्यांना याची गरज भासते. 1200 रुपये किलोपर्यंत जाणारे ही वनस्पतीची मुळं आंतरराष्ट्रीय बाजारात याची मागणी वाढत गेल्यामुळे दिवसेंदिवस याचे रेट वाढत गेलेले आहेत. ॲलोपॅथीमध्ये आणि आयुर्वेदात हे बऱ्याच ठिकाणी वापरलं जात असलेली ही वनस्पती आहे. त्यामुळे साधारण आपल्याला 1.5 वर्षात, म्हणजे आपण 2 वर्ष धरतोय, 18 महिन्याचं हे क्रॉप धरलेलं आहे, तर 18 महिन्यात आपल्याला जे पीक मिळणार आहे ते साधारण 9 लाख रुपये इंटरक्रॉपमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे आपलं जे काही लेबर आहे ते लेबर आज आपण जे खर्च करतोय ते पूर्ण आपलं रिकवर होणार आहे. त्यानंतर आपण दुसरा एक विषय घेतला होता बांधावरील वनस्पती. बांधावर वनस्पती आपण ज्या लावणार आहोत त्याच्यामध्ये काही मुरड शेंग आहे किंवा आणखीन बाकीच्या ज्या वनस्पती आहेत त्या आपल्याला थोडीफार उत्पन्न काढून देणार आहेत. आणि तिसरा एक विषय आपण पूर्वी घेतलेला आहे, आपल्या शेतातलं जे गवत समजून आपण उपटून फेकतो किंवा तणनाशक मारतो, त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं बायफर्गेशन करून त्यात तरोटा या भागात थोडा मिळेल, पण त्याला तेवढी मागणी नाही आहे. तरवड मिळणार नाही, बलाक मिळू शकतं, लव्हाळं मिळू शकतं, मुरड शेंग मिळू शकते. त्याच्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी सागरगोटा जर कधी लावणार असला तर सागरगोटा मिळू शकतो. त्याच्यानंतर माका मिळू शकतो, आघाड्याचं पंचांग मिळू शकतं, पुनर्नवा मिळू शकते. त्याच्यानंतर काचकुईरी, भुईआवळा, दशमुळात जे वापरलं जातं ते अग्निमंथ. त्याच्यानंतर आपण बांधावर वावडिंग लावणार आहोत.
त्या ते आपल्याला काहीतरी उत्पन्न म्हणजे आपण आपल्या ह्याच्यातल्या शेतामध्ये असलेल्या गवताचं थोडासा अभ्यास करून आपल्याला जे पैसे देणार आहेत ते तसंच वाढू देऊन उरलेलं आपण जर कधी साफसफाई करत राहिलो तर त्यापासून काहीतरी एक उत्पन्नाचं साधन राहणार आहे. आता 1 एकर आपण हे जी लागवड केलेली आहे ती स्पाइस गार्डनमध्ये केलेली आहे. आपण 2.5 एकरचं 1 हेक्टरचं धरलेलं आहे, त्याच्यामध्ये जे इंटरकल्टिवेशन करणार आहोत ते. आता आपल्याकडे राहतं पुन्हा 1.5 एकर, 4 एकरामध्ये 2.5 एकर, 1 हेक्टर ते गेलंय, 1.5 एकर राहत आहे. तर 1.5 एकरमध्ये हळद किंवा आंबे हळद, अर्धा एकर आंबे हळद आणि 1 एकर हळद, ते हळद वगैरे ही लागवड करणार आहोत. पण त्यापूर्वी आपण त्या 1.5 एकरात एक फ्रूट ऑर्चिड करणार आहोत. आता फ्रूट ऑर्चिडमध्ये केशर हापूस आपल्याला घरी लागणारे म्हणून 1-1, 2-2 झाडं लावणार आहे. त्यानंतर मग लावणार आहोत त्या ठिकाणी आपण थाई चिकू. ज्या काही एक्झॉटिक फ्रूट्स आहेत त्यांना आपण आधी प्राधान्य देणार आहोत. त्याचे आपल्याला 2 फायदे आहेत, ते पुढचेही सांगतो मी. तर थाई चिकू जो साधारण कालीपत्तीसारखाच येतो, लांब पण मोठा येतो. त्याच्यानंतर एक जम्बो चिकू आलेला आहे, तो लावणार आहोत. त्याच्यानंतर आंब्यामध्ये 2 व्हरायटी आहे. एक आहे रत्ना म्हणून, ती साधारण 3-3.5 किलोपर्यंत वजन असलेली एक व्हरायटी रत्नाचा असेल बहुतेक. दुसरं एक पावशा आहे, 1-1.5 किलो असणारा आंबा आहे. त्यानंतर काळा चिकू. तर स्टार फ्रूटमध्ये 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे आपलं एक कॉमन जे आहे ते वर्षातनं 2 वेळा येतं ते आहे. त्यात आता पुन्हा मार्केटला एक थाई स्टार फ्रूट आलेलं आहे की जे कच्चं असताना सुद्धा गोड लागतं, ते लावणार आहोत. एक पांढरं हे येतं स्टार फ्रूट, ते म्हणजे एक्झॉटिक. मग ॲव्हॅकोडो आलं आहे. कोकणामध्ये मँगोस्टीन अतिशय उत्तम येतं, मग मँगोस्टीन लावणार आहोत. नंतर रॅम्बुटान जे आहे ते रॅम्बुटान लावणार आहोत. पण हे लावताना एक हे करायचं आहे, काळजी घ्यायची आहे. त्या ठिकाणी हा माकडांचा त्रास होणार आहे. जर माकडं असतील तर मग आपल्याला थोडा वेगळा विचार करावा लागणार आहे. आणि हे लावायचं प्रयोजन असं आहे की आपल्याकडे भरपूर नर्सरीज आहेत, त्यांना आपण याचे डोळे म्हणजे कटिंग जरी विकलेत, थाई चिकूचं कटिंग किंवा जम्बो चिकूचं कटिंग, आपल्या हातात जेवढी फळं येतील तेवढी आपण खाऊ, वाटू, विकू, काय करायचं ते करू, पण कटिंग पैसे देऊन जाणार आहे. आणि माकडांचा अतिशयच जर कधी त्रास असला तर मग मात्र आपल्याला त्या ठिकाणी डायव्हर्सिफाय करून आपल्याला औषधी वनस्पती जशी धुपाची झाडं आहेत किंवा अशा अन्य पर्याय जे आहेत ते आपल्याला निवडावे लागणार आहेत. तर ही लागवड करायचं प्रयोजन असं की निसर्गाच्या विरोधात आपल्याला जायचं नाही, माकडांना आपण काही करू शकत नाही. माकडांचा जर कधी त्या परिसरात जास्तच उपद्रव असेल तर मग फळांची झाडं अगदी मामूली घराच्या जवळ जे आहे थोडीफार झाडं लावून बाकीचं आपल्याला जे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातनं ही धुपाची झाडं लावणं गरजेचं आहे. हे सगळं ऑर्गॅनिक करत असल्यामुळे काय माहिती आहे का, थोडीफार मोहाची झाडं की आपल्याला गरजेपुरतं जे तेल आहे, सध्या आपण जे तेल वापरतो आहे कुठल्याही कंपनीचं घेतलं तरी ऑर्गॅनिक मिळत नाही. त्यामुळे हे सगळं आता सोयाबीन वगैरे हे जेनेटिकली डेव्हलप झालेल्या जाती आहे. त्यामुळे आपण त्याचंही जर कधी ग्रुप आहे तर त्याचं प्युरिफिकेशन करून आपण ते वापरू शकतो. बांबू आपल्याला उत्पन्न देणार आहे. तर अशाच वनस्पतीची लागवड करायची आहे की जे आपल्याला उत्पन्न हे करून देणार आहे. आणि मग आपला जो थोडासा परिसर राहील, एक अर्धा एकर, आपल्याला हौशीची जी काही झाडं लावायची आहे ती आपण लावू शकतो. पण इंटरकल्टिवेशनमध्ये आपण यावर्षी समजा जर कधी स्पाइस गार्डनमध्ये सर्पगंधा घेतली आहे तर पुढचं क्रॉप घेताना पुन्हा सर्पगंधा रिपीट न करता त्या ठिकाणी हळद वगैरे किंवा दुसरं कुठलं तरी असंच एखादं क्रॉप घेऊन आणि इकडचा जो भाग आहे जो आपला 1.5 एकरचा आहे त्या ठिकाणी सर्पगंधा, असे अल्टरनेट जर कधी आपण फिरवत राहिलो तर आपल्याला उत्पन्नाचं चांगलं साधन मिळू शकतं. त्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतात उगवणाऱ्या वनस्पतीचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे.
तो अभ्यास जर कधी केला तर आपल्याला त्यापासून एक आर्थिक लाभ आणि आपलं सगळं ऑर्गॅनिक हे मेंटेन होऊ शकतं. राहिलं त्याच्या ह्याच्यामध्ये ग्रुप फार्मिंगमध्ये सांगायचं म्हणजे प्रयोजन हेच आहे की 5-6 जणांचा एक ग्रुप असला म्हणजे मार्केटिंगलाही आपल्याला सोपं जाईल. जसं आता नारळ, शहाळं आता नारळ बऱ्याच जणांना नारळ लागवडीला थोडं कंटाळा करतात. कारण नारळ उतरवता येत नाही म्हणजे काढता येत नाही. आता काही नवीन टेक्निक्स आलेले त्यामुळे नारळ सहजासहजी घरातली 18-20 वर्षाच्या मुलीपासून तर 60-70 वर्षाच्या माणसापर्यंत नारळ काढणं आता सोपं झालेलं आहे. त्यामुळे ते एक आपण करू शकतो. सर्पगंधा लावायचा आणखीन एक दुसरा एक फायदा सांगतो, की सर्पगंधाच्या मुळांना अ, प्रचंड एक अरोमा आहे आणि त्या वासामुळे त्या परिसरात साप राहत नाही. जी साधारण भातखाचरासारख्या जमिनी आहेत, की ज्या ठिकाणी थोडं पाणी जास्त आहे, त्या ठिकाणी आपण वेखण करू शकतो. अशा भरपूर वनस्पती दशमुळामध्ये अग्निमंथ वगैरे जे आहे, अग्निमंथामध्ये 2 प्रकार आहेत, एक प्रेमा आणि टाकळी आहे. त्याच्यामध्ये त्याची मुळं आपल्याला 2 वर्षामध्ये आपण 1 वर्ष, 1.5 वर्षामध्ये त्याचं मुळं जे दशमुळात वापरलं जाणारं, ते आपण लागवड करू शकतो. परिस्थिती त्या भागात जे क्लायमेट आहे, त्या क्लायमेटला सुरुवातीला जागा घेतल्यावर जे काही उगवलेलं आहे आणि त्या परिसरात काय आहे, त्यानुसार आपल्याला ही सगळी निवड करायची. मेन फोकस ठेवायचा स्पाइस गार्डनला आणि दुसरा फोकस हे ठेवायचा, की आपल्याला जे करायचंय ते मिनिमम लेबर ओरिएंटेड शेती, कारण भविष्यामध्ये आपल्याला मजूर मिळणं जड जाणार आहे. हां, त्यामुळे लेबर ओरिएंटेड कमी म्हणजे वृक्ष अशा प्रजाती लावायचे, की ती एकदा लावल्यानंतर अनेक वर्ष आपल्याला त्यापासून 30, 40, 50 वर्ष उत्पन्न देत राहतील. तर हे एक झालं. आता राहिलेलं त्याच्या ह्याच्यामध्ये नारळ आपल्याला साधारण 1.5 हेक्टर लावलेलं आहे. तर 150 नारळ आपल्याला त्या ठिकाणी आपण 1 हेक्टर लावलेलं आहे. 150 नारळ बसतायत. साधारण नारळाचं आहे 150 ते 220 नारळ येतात. आपण समजा मिनिमम धरलं 150 तरी 150 कारण एक 20-22 हजार नारळ 22,500 होतं. आपण 20,000 नारळ जरी धरली तरी त्यात शहाळे म्हणून जर कधी विकले तर 2 पैसे जास्त मिळणार आहे. आणि 6 जणांचा हा ग्रुप असल्यामुळे आपण शहरामध्ये मोठ्या क्वांटिटीनी शहाळे पाठवू शकतो. नारळाचं जर कधी त्या ठिकाणी 20,000 नारळ म्हटले तरी 6 जणांचे म्हटले तरी 1,20,000 नारळ होता. उद्या कोकोनट इंडस्ट्री वगैरे म्हणजे त्याच्यापासून तेल काढणे, त्यानंतर कोकोपीट वगैरे जे आहे किंवा नारळाचा जो बाकीचा जो आहे भाग, तो आपल्या शेतामध्ये जर कधी आपण टाकला, तर बायोमास वाढणार आहे. तो सडणार नाही, पण पाणी धरून ठेवणार आहे. हां. आणि हा सडणारही नाहीये, पण निदान ॲटलीस्ट पाणी धरून ठेवल किंवा आपल्याला त्याचीही विक्री करून आपल्याला 2 पैसे मिळवू शकतो. तेल काढल्यानंतर मी तुम्हाला मागे सांगितलं मागच्या ह्याच्यामध्ये नारळाच्या करवंटीपासून ॲक्टिव्हेटेड कार्बन निघतो, त्यालाही मागणी आहे. कोकोपीट मिळेल ते याच्या जो नारळाच्या वरचा भाग आहे त्याचे चिप्ससुद्धा मार्केटला विकल्या जातात. त्यामुळे नारळाला कल्पवृक्ष या दृष्टिकोनातनं म्हटलं जातं, की त्याचा कुठलाही पार्ट वाया जात नाही. तर तेच मागच्या ह्याच्यामध्ये सगळं आपण जायफळाचं उत्पन्न कधी होणार आहे वगैरे. एक साधारण एक टेंटेटिव्ह सांगतो. एक जायफळ साधारण 7-8 वर्षानंतर तुम्हाला 2,000 तर माझ्या पाहण्यात जे हे आलेलं आहे, मी गोव्यामध्ये जे बघितलंय त्याला साधारण 3,500-4,000 जायफळं लागलेली आहेत. आपण 2,000 धरू. 2,000 जरी म्हटलं तरी 1 किलोमध्ये 180 जायफळ बसतं. तर आपल्याला साधारण 10 किलो जायफळ मिळतं. 10 किलो जायफळ म्हटल्यानंतर आपल्याला ते जायफळ ₹5,000 प्रति झाड देणार आहे. नारळाला 150 नारळ म्हटली, ₹10 नारळ म्हटलं तरी ₹1,500 आपल्याला एका झाडापासून मिळणार आहे. त्याच्यापासून आपल्याला त्या नारळाच्या पानांचा जो आपण एक शिरडर सांगितलेला असेल, तो त्याचा भुगा करून तो डिकंपोज करून आपल्याला ऑर्गॅनिक त्याच्यावर रॉक फॉस्फेट टाकून आपण त्याचं ऑर्गॅनिक हे बनवू शकतो. सुपारीची पानं हे करू शकतो. नंतर भविष्यामध्ये आपल्याला सुपारी, काळी मिरी, नंतर लेंडी पिंपळी, त्यानंतर बांधावर असलेला तुमचा मुरड शेंग, वावडिंग, हां,
याचं उत्पन्न मिळणार आहे. तरी याच्यावर त्यांनी त्या परिसरानुसार अभ्यास करावा, व्यवस्थित अभ्यास करावा आणि मग याची लागवड करावी. धन्यवाद. चॅनलवरची माहिती आपल्याला योग्य वाटली असल्यास सबस्क्राईब करा, मित्रमंडळीमध्ये शेअर करा. जे तुम्ही या पद्धतीची लागवड करणार असतील हे सांगायसाठी आम्ही हाच प्रयत्न करतोय, कारण मी माझ्या स्वतःच्या गेल्या इतक्या वर्षाच्या अनुभवात मी एक बघितलेलं आहे की ज्यांनी बऱ्याच जणांनी फार्म हाऊसेस केलेत, पण आज ते फार्म हाऊसला कंटाळलेले आहेत. खर्च मेंटेन होत नाही. रिटायरमेंट नंतर सगळ्या अडचणी उभ्या राहत आहेत आणि जो केलेला खर्च आहे त्या खर्चाच्या निम्मी रक्कम सुद्धा हातात येत नाही. त्यामुळे ज्याला कोणाला फार्म हाऊसेस किंवा नवीन शेती करायची हौस असेल किंवा आवड असेल तर त्यांनी याच पद्धतीने विचार करावा. धन्यवाद.